प्रसिद्ध तत्त्वज्ञ मार्क ट्वेन सांगतो, परमेश्वरानं माणसाला एक तोंड, दोन कान आणि दोन डोळे दिलेत. याचाच अर्थ परमेश्वराचं असं नियोजन आहे, माणसानं कमी बोलावं, जास्त ऐकावं आणि अर्थात डोळ्यांनी जास्त वाचावं. अर्थात वाचलं तर म्हणजे वाचन केलं तर आपण समृद्ध होत जातो हे आपल्याला सांगायला नकोच. मग वाचन संस्कृती आणि वाचन हे टिकवून राहावं यासाठी अनेक उपक्रम सातत्याने समाजामध्ये घडत असतात. यातलाच एक महत्त्वाचा उपक्रम आपल्या अहिल्यानगरमध्ये होतो आहे आणि तो आयोजित केला आहे दैनिक सकाळ या माध्यम समूहानं. उद्या दिनांक 21 मार्चपासून 24 मार्चपर्यंत आपल्या अहिल्यानगरच्या मध्यवर्ती भागात म्हणजे जॉगिंग पार्क इथे भव्य असा पुस्तक महोत्सव होतो आहे. या निमित्ताने आपल्यासोबत आज जोडले जात आहेत दैनिक सकाळचे सहसंपादक माननीय प्रकाश पाटील सर. आपण त्यांच्यासोबत संवाद करूयात. सर नमस्कार. नमस्कार. खूप खूप स्वागत. मला सगळ्यात आधी अभिनंदन करायचं यासाठी की नगरकरांसाठी इतकी मोठी मेजवानी आणि पहिल्यांदाच पुस्तक महोत्सव तुम्ही भरवताय आणि या महोत्सवाच्या बाबतीत आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? खरं तर मलाही खूप आनंद वाटतो आहे. माझे आमदार दिवंगत राजीव राजळे साहेबांनी ह्याच ग्राउंडवर यापूर्वी असा महोत्सव घेतलेला होता. त्यावेळी त्यांनी दिग्गज लेखक आणलेले होते. नगरकरांसाठी तीही मेजवानी होती. पण त्यानंतर तसं महोत्सव घेण्याचं धाडस कोणी केलेलं नाही. पण ते धाडस विशेषतः सकाळ माध्यम समूहाने घेतलं आणि आम्ही तो निर्णय घेतला की वाचन संस्कृती आहे, मराठी भाषा आहे, मराठी संस्कृती आहे, ती टिकली पाहिजे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत जन्माला आलो, आपण मराठी आहोत, मराठी बोलतो आहोत, याचा आपणास अभिमान आहे. आणि सगळ्या ह्या जागतिकीकरणामध्ये एकीकडे इंग्रजीचं सगळी प्राबल्य वाढत असताना आपल्या माय मराठीलाही एक तिचा प्रसार व्हावा, प्रचार व्हावा आणि प्रत्येक मराठी माणसाच्या घरात एक तरी मराठी पुस्तक असावं, ही आमची त्यामागची मेन थीम आहे. आणि आम्ही तशी तयारी केली आणि आम्ही ठरवलं की सकाळ कुठेही कमी नाही, प्रत्येक क्षेत्रात सकाळने भरारी घेतलेली आहे, उत्तम कामगिरी केलेली आहे. पण या वाचन चळवळीमध्येही आता सकाळने पुढाकार घेतलेला आहे आणि वाचन संस्कृती टिकावी, ती रुंदीगत व्हावी म्हणून आम्ही हा पुढाकार घेतलेला आहे. त्यासाठीच हा नगरकरांसाठी अहिल्यानगर जिल्ह्यामधील प्रत्येकासाठी हा महोत्सव असणार आहे. नक्कीच सर. आणि यासाठी नगरकर पुन्हा एकदा तुम्हाला थँक्यू म्हणतील, मीही त्यांच्या वतीनं थँक्यू म्हणतो. महत्त्वाची गोष्ट अजून एक की असे उपक्रम सहसा नगरच्या बाहेर, जसं तुम्ही आता सांगितलं नगरमध्ये दुसऱ्यांदा घडतो, यापूर्वी राजळे साहेबांनी एकदा घडवला होता आणि आता दैनिक सकाळ समूह घडवतो आहे. पण हा उपक्रम तुम्हाला इतर ठिकाणी घेता आला असता. ऑब्व्हियसली नगरला होतो ही चांगलीच गोष्ट आहे, परंतु तुमचं काय प्रयोजन आहे नेमकं नगरला घेण्याचं मागचं? आता खरं सांगायचं म्हणजे आता नुकताच मला वाटते महिना झाला असेल त्याला, पुण्यामध्ये सकाळनीच आणि NBTने असा महोत्सव घेतला मोठ्या प्रमाणात आणि तो तर नगरपेक्षाही भव्य दिव्य होता हे तुम्हाला सांगावं लागेल. आणि तिथे पुस्तकांची झालेली विक्री, तिथे आलेले लेखक, मराठी भाषकांनी जे काही त्या महोत्सवाला प्रोत्साहन दिलं ते पाहून माझ्यासारख्या एका मराठी माणसाला आणि एका पत्रकाराला आणि ज्याचं मराठीवर नितांत प्रेम आहे अशा माणसाला वाटलं की नाही, आपण ज्या नगरीत राहतो, ज्या अहिल्यानगरीत राहतो, ती देवभूमी आहे, इथे मोठा वारसा आहे नगर जिल्ह्याला आणि अहिल्यानगर जिल्ह्याला, तर आपण हा महोत्सव इथे घ्यावा आणि नगरकरांसाठी एक मेजवानी द्यावी, हाच त्याच्या मागचा उद्देश होता. आणि आमच्या सकाळच्या सगळ्या टीमने हा महोत्सव घेण्याची जवळजवळ 1 महिना 2 महिन्यापासून आम्ही तयारी करत आहोत आणि ती तयारी केली. आज तुम्ही पाहताय सर्व मंडपामध्ये तयारी आहेत, शेकडो माणसं काम करत आहेत, प्रकाशकांचे स्टॉल सजायला लागलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट एक महत्त्वाची असं सांगतो की आमच्याकडे स्टॉल बुकिंग जवळजवळ 100च्या वर झाले. आज सकाळपासून आमच्याकडे 20 ते 25 प्रकाशक आलेले होते. पण मी दिलगिरी व्यक्त करतो की आमच्याकडे आता जागा उपलब्ध नसल्याने सर्व स्टॉलची विक्री झाल्यामुळे आम्ही त्यांना स्टॉल देऊ शकलो नाही. त्याबद्दल मला ते थोडंसं उदार अंतकरणाने माफ करतील. पण पुढच्या वेळेला आता हा महोत्सव हा यंदाचाच नाही आहे, तर पुढे हीच सुरू राहणार आहे, त्यात कधीही खंड पडणार नाही असा मला विश्वास वाटतो. नक्कीच नक्कीच सर, तुम्ही मोठ्या मनानं दिलगिरी व्यक्त केली, परंतु एका अर्थानं जर बघितलं तर हे तुमच्या पहिल्याच नगरसाठी होत असलेल्या पहिल्याच पुस्तक महोत्सवाचं यश आहे. कारण प्रकाशकांचे स्टॉल
वेटिंगला असणं ही यापेक्षा मोठी पावती काय असू शकेल अजून. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या नगरला बुक एजन्सी तर आहेतच, आपण नगरची माणसं बाहेरून सुद्धा पुस्तक मी स्वतः मागवतोय. म्हणजे इतर वेळेला आपण ऑनलाईन मागवतो, आता ही पुस्तक खरेदीसुद्धा एक सुंदर संधी आहे. मला अजून एक विचारायचं साहेब, आपल्याकडं मी असं वाचलं आपल्या ज्या अनाऊन्समेंट झाल्या त्यामध्ये की काही लेखक मंडळी प्रकाशक मंडळी आपल्याकडे येणार आहेत. म्हणजे स्टॉलच्या व्यतिरिक्त प्रकाशक आणि काही लेखक मंडळींची संवाद करण्याची संधीसुद्धा आहे. तर कोण कोण लेखक आपल्याकडे येणार आहेत दिग्गज लेखक? मी तुम्हाला सांगतो की आम्ही जेव्हा जेव्हा कोणताही कार्यक्रम घेतो त्यामुळे तो दर्जेदारच व्हावा अशी आमची सकाळ मॅनेजमेंटची विशेषतः तळमळ असते किंवा तसा विचार असतो किंवा ते आपण करायचं तर दर्जेदारच करायचं, कोणत्याही उणिवा ठेवायचं नाही हा त्यामागे एक आम्ही घेतलेला निर्णय असतो. आणि सकाळनी जेव्हा ते असा निर्णय घेतला तेव्हा आम्ही नगरकरांसाठी दिग्गज लेखकांना आणायचं ठरवलं. डॉक्टर सदानंद मोरे येत आहेत, पानिपतकार विश्वास पाटील साहेब येत आहेत, गणेश शिंदे तर आपल्या नगरचेच आहेत. मला वाटते मराठी भाषेला जो अभिजात दर्जा मिळाला ते डॉक्टर रंगनाथ पठारे साहेब आहेत, ते येत आहेत. आपले सर्वांचे लाडके पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत. आपल्या नगर शहरातले कार्यसम्राट आमदार, डॅशिंग आमदार विशेषतः मी म्हणेन संग्रामभैया जगताप आहेत. महानगरपालिकेचे आयुक्त डांगे साहेब आहेत. आणि मी विशेष आभार संग्राम जगताप साहेब आणि महापालिकेचे आणि डांगेंचे मानेन की त्यांनी आम्हाला हे ग्राउंड दिलं. ही वाचन संस्कृती अधिक विकसित होण्यासाठी पुस्तकांवर प्रेम करणारी ही सगळी मंडळी आहेत आणि त्यांनी आम्हाला मदतही केली, खूप आर्थिक मदतही केली. त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. खूप खूप धन्यवाद सर. कारण नगरसाठी तुम्ही इतकं तळमळीनं इतकं कार्य उभं करता, त्यात आपली नगरपालिकासुद्धा तुमच्यासोबत आहेत, आपले आमदार संग्रामभैया जगताप साहेबसुद्धा तुमच्यासोबत आहेत आणि या सगळ्यांनी मिळून नगरसाठी खूप मोठी मेजवानी ठेवली. त्यामुळं आपण नगरकर हो, तुम्ही हे ऐकत असाल बघत असाल तर मी तुम्हाला पुन्हा दैनिक सकाळ माध्यम समूहाच्या वतीनं द पब्लिक ब्रॉडकास्टच्या वतीनं विनंती करतो की उद्या म्हणजे 21 मार्चपासून तर 24 मार्चपर्यंत आपल्या जॉगिंग पार्कमध्ये हा पुस्तक महोत्सव संपन्न होतो आहे. तर नक्की व्हिजिट करा, भरपूर पुस्तकं खरेदी करा आणि समृद्ध व्हा. धन्यवाद.